नमस्कार मित्रांनो, ओनली चिके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आजच्या दिवशी एका अशा व्यक्तींचं भारतात पुनरागमन झालं होतं ज्याने आपल्या देशाला इतिहास बदलून टाकला होता। ते व्यक्ती होते महात्मा गांधी। जर महात्मा गांधी आजच्या दिवशी भारतात परतले नसते तर आज आपला इतिहास कदाचित वेगळा असता। पण फक्त गांधीजीच नाही तर आजचा दिवस विज्ञानासाठी आणि क्रांतीसाठी सुद्धा खूप मोठा आहे। नक्की काय घडलं होतं आज, चला तर पाहूयात। बघूयात आपण आजच्या दिवसाची महत्त्वाची माहिती। तर बघा, आज आहे प्रवासी भारतीय दिवस। आजच्या दिवशी म्हणजेच 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले। त्यांच्या स्मरणार्थ आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो। 9 जानेवारी 1915 मध्ये आजच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग करून महात्मा गांधी मुंबईच्या अपोलो बंदर वर उतरले। त्यांच्या या परतीमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली। म्हणूनच आज आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो। बघा, द हिरो आजच्या दिवसाचे हिरो आहेत वासुदेव बळवंत फडके। याच दिवशी एका क्रांतिकारक आणि देशासाठी बलिदानही दिलं होतं। क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी देशासाठी आज बलिदान दिलं होतं। 1880 मध्ये इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना आजच्या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यांच्या या त्यागाला विसरून चालणार नाही। त्यांनी क्रांतिकारी इतिहास आजच्या दिवशी घडवला होता। आजच्या दिवशी 1880 मध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। आणि जर तुम्ही सध्या हा व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर आजच्या दिवशी तुमच्यासाठी सुद्धा खास आहे, कारण 2007 मध्ये आजच्या दिवशी स्टीव्ह जॉब्सने जगासमोर पहिला आयफोन मांडला होता, ज्याने आपल्या हातातलं जग बदलून टाकलं। 9 जानेवारी 2007ला स्टीव्ह जॉब्सने जगासमोर पहिला आयफोन मांडला होता। ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता। इतिहास, क्रांती आणि तंत्रज्ञान एकाच दिवसात इतकं काही। तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच विशेष माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा।